का करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते महायोग पीठे तटे विमरत्यं वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्ग मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय
दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. रायगडी मंदिरी वसे माझा राया, हरिचरणासी अर्पितो जन्म ही काया. जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती. 16व्या शतकात एक तारा चमकला रे, माझे जाऊच्या पोटी सिंह जन्मला. घडविला महाराष्ट्र जेने, सुखावली प्रजा. पर श्रीमाते समान होता माझा राजा. आता विनोबा विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, बोलाले चित्त शुद्ध करावे. काळी वाजवा भजन मस्तक हे पायावरी, वर करी संताच्या. मस्तक हे पायावरी, यावर करी संताच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग. विश्वमान्य विश्वभूषण विश्वप्रिय विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू नवे नवे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराया तुम्हा मला नाही, या मृत्यू लोकामध्ये आलेल्या दुःखी कष्टी रंजलेल्या गांजलेल्या जीवाला उपदेश करतात. या अभंगाचा एकंदरीत विचार केला, वाचन केलं, चिंतन केलं, पठन केलं, मनन केलं तर एकच उपदेश पुढे येतो, जो आपल्या हिताचा उपदेश येतो. तो हिताचा उपदेश सांगितला 3ऱ्या चरणामध्ये. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं, आयुष्याला आला ना, मानव देहाला आला ना, या मृत्यू लोकामध्ये आला ना, मग त्याचा नाश करू नका. कशाचा? थोडकं मिळालं आयुष्य आणि त्या आयुष्याचा नाश करू नका. महाराज सहजासहजी सांगतात का हो? सगळ्यांच्या पायाला हात लावून सांगतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. महाराज म्हणले आम्ही कुणाला बी सांगत नाही, ज्याचं चित्त निर्मळ आहे त्याला सांगतो. 3ऱ्या चरणात सांगितलं आपलं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. मनात भाव शुद्ध असल्याशिवाय जगात कुठलाच काही मिळत नाही महाराज. ज्याचा भाव त्याला देव महाराज, आणि तो ज्याचा शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. मग तुम्ही जगात पोटासाठी कोणचा व्यापार करा, लाभच होईल. पण सकळाच्या पाया माझे दंडवत,
आपुलाले चित्त शुद्ध करा विठाला. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य मानलं जातं. बस त्या नियमाला अनुसरून थोडासा परिहार द्यायचा आणि सेवेला सुरुवात करायची. मौजे माळेगाव, बारामती तालुका, कवठेकर वस्तीवर गेली 365 दिवस पूर्ण झाले महाराज. म्हणजेच 1 वर्ष पूर्ण झालं. आपल्यातलंच व्यक्तिमत्व जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं महाराज. कैलासवासी शिवाजी बापूराव पवार यांचे प्रथम पुण्य स्मरणानिमित्तानं आपण सर्वजण तुम्ही आम्ही इथं जमलोत आणि त्यांच्या प्रित्यर्थ असणारे परिवार, त्यांचा आई वडील आहेत, 1 भाऊ आहे, 2 मुलं आहेत. श्रीमती जयश्री शिवाजी पवार पत्नी आहे, छाया मारुती गवळी बहीण, संतोष बापूराव पवार भाऊ, माया रवींद्र देसाई बहीण आणि 2 मुलं आदित्य आणि रोहन. अक्षरा संतोष पवार पुतणी आहे आणि वेदांत संतोष पवार. असा गोड असणारा परिवार. या परिवारानं त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ज्ञानदानाचं आणि अन्नदानाचं आयोजन केलं. प्रथमतः टाळी वाजवा महाराज या परिवाराकरता. पवार परिवारानं आपलं शिवाजी भाऊंचं वर्ष श्राद्ध थाटामाटात व्हावं ही मनात संकल्पना केली 10व्याच्या दिवशी महाराज. आणि मनात चांगली संकल्पना काय केली महाराज. शिवाजी भाऊ गेले त्या दिवशी हा घराचा पाया सुद्धा नव्हता महाराज 1 वर्षभरात. आणि इतकी इच्छा त्यांची, मला चांगलं घर असावं. रोजच पाहुणे रावळे येत असतात आपल्या घरी. निस्ती मनात संकल्प आणली चांगलं करायचं होतंय महाराज. पण त्याच्यासाठी ही 10वा 13वा वर्ष श्राद्ध असं व्हावं लागतं महाराज. विठाला आणि त्यांच्या निमित्तानं ज्ञानदानाची सेवा माझ्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजतो. आणि माझ्या सोबत आलेले रती महारथी, आता तसं पाहायला गेलं तर माळेगावामध्ये मी नवीन आहे, ही सगळी जुनीच आहेत मंडळी महाराज. 12-13 वर्षापूर्वी, त्याच्या आधी 12-13 वर्ष त्यांनी सेवा माळेगावकरांची केली, वारकऱ्यांची सेवा केली महाराज. हरिभक्त परायण आमचे अडाव महाराज, हरिभक्त परायण गायन कोकिळा म्हटलं जातं आमच्या परिटवाडीची. भागवत महाराज गायकवाड, दत्तात्रय महाराज गवळी आणि हरिभक्त परायण कालिदास महाराज काळे, योगेश महाराज काळे महाराज. पकवाज गोड वादन त्यांचं. आम्हाला भरोसा नव्हता पोचन, पण आमच्या आधी हजर. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. पेटी मास्तर आमच्या आप्पा माळेगावचे जावई, मान मोठा मिळालाय त्यांना. आणि शूटिंग वाले आमचे हरिभक्त परायण दादासाहेब, शूटिंग वाले माळकरी नसतात महाराज, त्यातले त्यात महाराज नसतात. पण आज योग असा महाराज आहेत. आणि सिस्टीम वाला दादा गोड सिस्टीम आहे, पण वळवळ जास्त करू नको, शिस्तीत चालू दे, थोडंफार कमी जास्त होऊ दे, पण घाबरू नको. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. माझ्या वडिलांची विरासी गा देवा, माझ्या वडिलांची विरासी गा देवा, माझ्या वडिलांची विरासी गा देवा, माझ्या वडिलांची विरासी गा देवा. चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवासा पारणे राखीला दारबंदा, उपवासा पारणे राखीला दारबंदा. सेवा पांडुरंगा, तुझी
माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबाराय पांडुरंगाला सांगतात, माझ्या वडिलाची मिराशी गा, 7 पिढ्यांपासून तुझी सेवा आहे, मग मी का नाही करावं महाराज. आणि आजच्या या पवार कुटुंबियाच्या दारामध्ये आज सोहळा चालू आहे. सगळी लोक येणार आहेत, फक्त 2 माणसं येणार नाहीत महाराज. एक आमचे शिवाजी भाऊ पवार आणि आमचा दादा नाही येणार, नाही तर आजचे दादा इथं उपस्थित झाले असते महाराज. कारण 2 गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आणि भजन कीर्तन कुणाच्या स्वप्नात येत नाही महाराज, आज नाही येत. तुम्ही कधी मला फोन करा महाराज, रात्री माझ्या स्वप्नात कीर्तन आलं भजन, तुमच्या काय आमच्या येईना. विठाला या पवार कुटुंबियाच्या दारामध्ये आज भजन कीर्तनाचं आयोजन आहे. आमचे महाराज म्हणले ही कुणाच्या नाही दारात होत, त्याला भाग्य असावं लागतं. तवा होत भगवंता घरी भजन पूजन, त्याची वाट भगवंता घरी भजन त्याची वाट बाहेर, त्याची वाट भाग्यवंता घरी भजन पूजन, याला सुद्धा भाग्य असावं लागतं. नाही तुम्ही म्हणताना आम्ही इथं बसलो, आमचं नावच घेतलं नाही, सगळ्यांची नावं घेतली. पण प्रभू तुम्ही महेशाचे मूर्ती, मी तव दुबळा अर्पित से भक्ती. तुम्ही महेशाची मूर्ती, तुमचं नाही नाव घेतलं, ज्याचं घेतलं ती देव, आणि ज्याचं नाही घेतलं ती महादेव. विठाला या मृत्यू लोकाचा नियम आहे महाराज, आणि त्या नियमाचं उच्चार आमच्या माऊलींनी केले. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. ज्ञानोबारायांनी आमच्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं, जो उपजला म्हणजे जन्माला आला, तो एक ना एक दिवस मरणार मरणार मरणार. कारण आमच्या तुकोबारायने सुद्धा सांगितलं, तुम्ही संघ घेऊन आला, उपजल्या पिंडा मराना सांगा, मरते उपजते सवेची ते, मरते उपजते सवेची ते, मरते उपजते उपजल्या पिंडा मराना सांगा, मरते उपजते सवेची ते, मरते उपजते सवेची ते, मरते उपजते सवेची ते. उपजल्या पिंडा मरण सांगती, मरते उपजते सभेची ते. ही चक्र चालू आहे, घड्याळ चालू आहे. पण आमचे पाहुणे म्हणतात, महाराज आमच्या भाऊला जायचा टाइम नव्हता महाराज, देवानी न्यायचं पण एवढ्या लवकर न्यायचं नव्हतं. इथंच नाही, रोज आम्ही फिरतो, आम्हाला लोक म्हणतात. पण मौत से किसी का क्या रिश्ता है, कल तेरी तो कल मेरी बारी है. विठाला विठाला. कारण
जन्म आणि मरण आपल्या हातात नाही महाराज. रसगिरी सत्ता हाती नाही, नाही. रसगिरी सत्ता हाती नाही. जनभरपुरे नयन कळता. रसगिरी सत्ता हाती नाही, नाही. रसगिरी सत्ता हाती घासगिळी सत्ता हाती नाही. अहो घास तोंडातला घातलेला तोंडातला गिळायची आपल्याला सत्ता नाही. बाकीचं जन्म मरण आपल्या हातात नाही, कारण ते आपल्या प्रारब्धाच्या अधीन असतं. कारण जन्माला आलेली सगळ्यांची तारीख फिक्स झाली. कशावर? एका कार्डावर. जायची सुद्धा तारीख फिक्स झाली, पण माहिती झाली का? नाही झाली महाराज. जर तारीख फिक्स झाली असती तर माणसांनी कामं केली नसती, म्हणजे 8 दिवसाला नाही महाराज. पण इथं येणं आणि जाणं आपल्या हातात नाही. तुम्ही म्हणता कस काय जावं लागतं? आमचं तर चांगलं चाललंय. बारामती जवळ आहे. माळेगाव बी काही कमी राहिलं नाही, बारामतीच्या वर झालंय. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही पंढरपूरला कोणी गेलंय का? नसले गेले तर जाण एक काम करा, त्या घाटाच्या दोन्ही साईडला बसलेल्या असतात. कोणाच्या हातात जन्माची ताटली आहे, भगुले, कोणाचा हात तुटलेला, पाय तुटलेला, रक्त बंबाळ शरीर झालेलं आहे. आंधळ्याला काय पांढऱ्याला एक पैसा धर्माला. आंधळ्याला काय पांढऱ्याला एक पैसा धर्माला. एक पैसा धर्माला. आंधळ्याला काय पांढऱ्याला एक पैसा धर्माला. एका एका पैशासाठी तिथं वाट बघत बसलेला असता आणि तिथं जायचं आणि त्यांना म्हणायचं, अरे अशा अवस्थेत जगण्यापेक्षा, कळतंय का महाराज, अशा अवस्थेत जगण्यापेक्षा मेलेला बरा. ती म्हणे तुझ्या काही बापाचं खातो का? मग अशा अवस्थेत जगणाराला मारावं वाटत नाही, मग तुम्हा आम्हाला का मारावं वाटतंय? मेल्याशिवाय पर्याय नाही महाराज. एखाद्याला सहज म्हणले मर तिकडं, सहन होतं का? नाही महाराज, ती माझी भाषा नाही. आमचे माऊली म्हणतात, आगा मर हा बोलून सहाती, मेल्यावरती रडती. मरावं लागतं, ती आपल्या प्रारब्धाच्या अधीन असतं. पण चांगल्या चांगलेल्या कळाना. आमचे संत महात्मे म्हणतात, तू तरुण झाला ना, वयात आला ना, मग इकडे ये ना. त्याला म्हणलं ना टाळगी, आमच्या मनूला आताच म्हणलं टाळगी, पळून घरात गेला, आलाच नाही मला. ते अशी लोक म्हटलं, आम्ही का वयात आलो का? आमचं काय वय आहे का टाळ घ्यायचं? तू काय डंगरा झाल्यावर घ्यायचा का? कान गेल्यावर, नाक गेल्यावर घेणार आहे का टाळ? नाही महाराज. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, सदा मुसमुसी धुळी तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, सदा मुसमुसी धुळी जैसा. धूळ तुम्हाला नाही कळायची, पण त्या गावामध्ये एक कटाळ्या असतो सोडलेला. त्या कटाळ्या कुणालाच मारित नाही. कुणाच्या धानात कुणाच्या गुरांना मारायचं. तसं तरुण्यात आल्यावर माणसं आई बापाला मानित नाही, भावाला नाही, चुलत्याला नाही, मोठ्या माणसाला मानित नाही. सोडून द्या. ज्या देवानं तोंड दिलं त्या देवाने म्हणतो, कशाचा देवन, कशाचा देव. मुखी तुझ्यावर निघून नाम, प्रेम देवा, प्रेम देवा. मुखी तुझ्यावर निघून नाम, प्रेम देवा, प्रेम
लोक म्हणतात अरे कशाचा देव आणि कशाचा धर्म. तुम्ही आता कीर्तनाला या कलियुग युगामध्ये मोबाईलच्या जमान्यामध्ये आम्हाला धोतर घालून जर तुम्ही आम्हाला ज्ञान पाजित असता तर दुनिया चंद्रावर चालली. पण नाही महाराज, तो असा आहे चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना. त्याच्याशिवाय या वृक्षाचं झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. माणसाचं सोडून द्या, मग उगाच आपल्याला मानावं लागतं का. अरे मगाशी माझ्या बरोबर बोलला, काल आम्ही गप्पा मारल्या, आम्ही संगच गावात गेलो. ग्रास किडी सत्ता हाती नाही, झाडाचं पान सुद्धा त्याच्याशिवाय हलत नाही. कळत पण कवा कळत व महाराज. येईल अंतकाळी, प्राणप्रयाणाचे वेळी, हे रात्री निराळी, राधा पोरे सकळे, राधा पोरे सकळे, राहती निराळे रांडा पोरे सकाळा. कळत पण कधी अंत काळाच्या टायमाला. तारुण्याच्या मध्ये म्हणलं ना चल कीर्तनाला, म्हणजे नाही जमणार. कुठे जाता कीर्तनाला परपंच टाकू. आणि मग म्हणतो 80चा झाल्यावर म्हणतो मग मला वाटतं कीर्तनाला यावं. म्हणलं चला, मस्त मला यावं वाटतं, पण चलायला लागलं की पुढं खड्डा दिसतो. खड्डा दिसतो ह्याच काय झालं डोळ्याचं. महाराज म्हणते खासाड. आणि झालं ना महाराज, जोपर्यंत हे शरीर चांगलंय तोपर्यंतच परमार्थ करायचा. ही दुःख तर तुमच्या जन्माला आल्यात, दुःख तुम्हाला घेऊन जाणार आहे. कारण या मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल का कवनाचे श्रवणी. कायची सुख निद्रा अंथरोनी इंगळाच्या. इंगळ म्हणजे इस्तू, इस्तेच्या जर हातरुणाव झोप येईन का हो तुम्हाला. तसं या मृत्यू लोकांमध्ये दुःख 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 बांधवडी आहे हा संसार. बाकीच्यांचं सोडून द्या. ज्याच्या दारात कार्यक्रम चालू आहे त्याच्या जीवनामध्ये किती दुःख मारा. पण राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया दिन वैरागी. थोडे थोडे सब दुखी, सुखी कोण, सुखी राम के दास. एवढं दुःख आपल्याला वाटायला आलं तरी भजन कीर्तन येतंय ध्यानात, याचा अर्थ सुखी होणार 100%. किती आमच्या वहिनीच्या जीवनात दुःख, तिथून आयुष्यभराचं सोडून द्या. वर्ष 1.5 वर्षात किती दुःख सहन करावं त्या माऊलीने महाराज. एक 15-16 महिने झालं आपल्या बहिणीचा मालक वारला. आमच्या भोकळा वहिनीच्या जीवनातला दुःखाचा प्रसंग सांगतो मला. एका बहिणीचा मालक वारला, सोडून द्या. 2 महिने होत नाही तर एक मावशी वारली. माय मरो आणि मावशी उरो. एक मावशी वारली महाराज. आणि त्यांना 1-2 महिने होत नाही तवर पोटचा गोळा मुलगा वारला महाराज. किती दुःख. पोटचं पोरग जर गावाला निघालं तर आई बापाला करमत नाही. गावाचं सोडून द्या, तुमचं आमचं सांगत नाही. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. काय त्या आईच्या बापाची तळमळ महाराज. एवढा मोठा राजा, 703 बायका. राजा केवढा असेल विचार करा. तो राजा थक्क झाला एका पत्नीच्या हट्टापायी. पण शास्त्र सांगतं पुरवावं लागतो. राजहट्ट, श्रीहट्ट आणि बालहट्ट पुरवावं लागतो. प्रभू रामचंद्र वनाला जायचं ठरलं.
पण त्या कैकईच्या पायावर मुकुट काढून ठेवला राजानं आणि त्या कैकईला विनवणी केली, नको धाडू वनिरा भगवान, नको धाडू भगवान वनिरा. टाकून गेला टाळी वाजवा, भजन करा. टाकून गेला कोणी गेला कोणी गेला जीव व्याकुळ होतो. कसा मला टाकून गेला राम, कसा मला काय सुचत नाही काम म्हणले. रामाविन जीवा चैन पडत नाही. खरंच महाराज, पोटचा गोळा जर गेला कर्मतय का व त्या कैकईच्या पायावर आपला मुकुट ठेवला. नको धाडू वनिरा कैकई, नको धाडू वनिरा. वनवासाला निघाला प्रभू रामचंद्र. जाऊन देऊ वाटना बापाला, पण नाही इलाजानं गेले. गेल्यावर काय झालं हो, बाप माग लेकाची पुत्राची काळजी करू करू प्राण सोडला. ते प्रभू रामचंद्राचं नाही, या पवार घराण्यात तसलीच ग झाली महाराज. आमचे शिवाजी भाऊ गेले 6-7 महिन्यात. बापानं प्राण सोडावा एवढं दुःख. जाऊ द्या, शिवाजी भाऊ गेले. आमच्या बकुळ वहिनीच्या जीवनातला प्रसंग 2 महिने नाही, 1च महिना पूर्ण झाला ना. पाठचा भाव गेला. भाव काय भाव असतो, आई बापाच्या पाठीमाग माहेर घर म्हणजे भाव असतो. तो एकुलता एक भाव निघून गेला महाराज. एवढं दुःख सोडून द्या, स्वतःचा पती निघून गेला. या 1.5 वर्षातली घटना. इतकं दुःख असत, पण तो बाप म्हणणारा काय करीत असतो. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराची रडी. बाप करी जोडी लेकुराचे ओढी. बाप करी जोडी लेकुराची रडी. बाप करी जोडी लेकुराचे ओढी. बाप आई असतेत ना, फक्त लेकराची वड असते, बाकी काही घेणं देणं नाही. आणि 2 जणच तुमचा विचार करणार आहेत, बाकीच्यांना सवड नाही. बाकीचा पुढं तू चालला ना महाग वडाय मोकळीच आहेत महाराज. पण एक पाहिलं तर आई वडील, आणि दुसरी गोष्ट आमचे संत. कारण माणूस हिताच्या ठिकाणी जागा असणं लय गरजेचं आहे. आपले आई गेले, वडील गेले, यांचं हित कशात असतं.
त्यांचं शास्त्र युक्त पद्धतीने 10वा 13वा महिना आणि श्राद्ध घालणं याच्यात माणसाचं हित असतं. आणि नाही केलं असा सोहळा जर नाही बघायला मिळाला मग काय व महाराज. दोघं तिघं पण कस काय महाराज. गावात म्हणते किती भजने आणल्यात कोणास दोनच पण चांगले लागतात महाराज. काल आम्ही एका जागेवर कीर्तनाला गेलो. मी पुढे एक म्हणायचं आणि दुसरी यांना कार्यक्रम होत. दुसऱ्याने दुसरंच म्हणायचं. मी म्हणलं काय रंगाने रंगता गुलगुला बोलाता. ती माग म्हणायची रंगाने रंगता गंगोला बोलाता. असली बसणी असल्या चालतात का महाराज. परत एक प्रमाण दिलं मी. मोगरा फुलला मोगरा फुलला. ती माझ्याकडे म्हणायची म्हणायची मोकार फुगला मोकार फुगला विठाला असली नाही महाराज. जाणकार पाहिजे. एक जर दगड मारला तर एक सोडून द्या. 2-2 कैऱ्या पडल्या पाहिजे. विठाला अहो माणसं आई बापाला मानाय तयार नाहीत. की असलं सोहळं केलं ना मग सहज सगळ्या गोष्टी सुलभ होत्या. आणि असं नाही केल्यावर आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. तुम्ही म्हणता हित केलेलं पुण्य तिथं पोचत. आज 100% पोचत. आता पोरं शिकायला मुंबईला दुबईला अमेरिकेला त्या पोरांना तिथं शिकाय पैसा लागतो. कोण घेऊन देत. हिथून टाकलं की ऑनलाईन तिथं जाते. विश्वास बसतोय का. नसला बसत नाही. एक पर्याय सांगतो. तुमच्या हातातला मोबाईल घ्या फोन पे ला जा आणि माझा नंबर टाका. 500 टाकले की गप्पा गप्पा माझ्या खिशात येऊन पडत्या. विठाला तस ही पुण्याचं काम केलं ना तिथं जाऊन पोचत. आणि ती पोचलं तिथं जर पुण्य नाही कमी पडलं ती आनंदी होत आशीर्वाद देऊन जात तुम्हाला. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. त्या कुळाचं कल्याण करून जातो. आणि मग 1-2 वर्ष झालं की कल्याणाचा आशीर्वाद मिळाला. माणूस सहज म्हणतो मला आल्या आल्या सांगितलं संतोष भाऊने. म्हणले आमच्या भाऊची इच्छा होती घर बांधायचं निस्ती इच्छा केली कीर्तनच ठेवायचं. झाले ना घर पूर्ण महाराज. कलर बिलर देऊन आणि काही बी मग जागा घ्यायची गाड्या घ्यायच्या सगळी स्वप्न पूर्ण होत्यात. पोरांची लग्न होत्यात. पण जर असलं सोहळं नाही पार पाडलं मग माणसं गाठ पडले म्हणतात कस काय सांगावं महाराज. एकच पोर आहे ती गावात राहून द्यायची सुरण नाही म्हणली. इतकं बिलिंदर पोर निघाल. घर नाही दार नाही किती पैसा कमवा पैशाला पैसाच लागना. भामनाकडे गेल्यावर ब्राह्मण म्हणतो नारायण नाग बली करावं लागल. नाशिकला जावं लागल. त्रिपुटी यज्ञ करावं लागल. आणि मग तिकडे 5,000 खर्चून आल्या मग म्हणतो आता कसं. पण त्याच्यासाठी आधी ही करावं लागतं. पण आता लोकांना पटत नाही ना. लोक म्हणतात कशाला भजन आणि कशाला कीर्तन मेलं माझी गेलं. पण तसं नाही महाराज. आज तुम्ही आम्ही काय झालंय लोकांना देव मान्य नाही. बाकीच्यांचं सोडून द्या. देवाची एकदाच गाठ पडली. देव मला लय दुःख यार इथं. गर्भवासाचं दुःख एक वेळ करी या दुःखा वेगळे म्हणले. तू त्याच्या बदल्यात काय करीन.
करचीन 8वी न पाय हा माझा नवस. त्या टायमाला आपण नवस बोललो. एक वेळ करी या दुःखा वेगळे मी नवस करीन. काय नवस म्हणजे 8वी न पाय हा माझा नवस. आणि रात्र न दिवस पांडुरंगा. देवानी सगळे प्राणी जन्माला घातले. 83,99,999 जन्माला घातले. सगळे आडवे जन्माला घातले. पण एक औलाद अशी निर्माण केली ती देवा चकाराने देवा चकाराने देवा चकाराने देह देवाचे कारणे मुखी अमृताची वाणी. नवस केला पण देवाला नाही. सगळ्यांनी इमानदारी राखली पण एक जणाने इमानदारी सोडून दिली. ती म्हणजे माणूस. सगळे प्राणी आडवे जन्माला घातले बघा. गाय बकरी शेळी मेंढी काय कुत्रा गाढव घोडा सगळे आडवे. एकच ही उभं दिलं पण सगळ्यांनी इमानदारी सोडली नाही. जेवढे आडवे जन्माला घातले कुठंच आडवे हटत नाही मला. पण एवढं उभं जन्माला घातलं पण कुठं बी आडवं हटतंय. चांगलं काम करायचं म्हणलं की आडवं. मंदिर बांधायचंय झालं आडवं. सप्ताह करायचंय झालं आडवं. ती सोडून द्या. इमानदारी राहिली नाही. देवाने नाही त्यांना संत महात्म्यांना माहित होतं की जात बेमान निघणार आहे. आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे. आई रे बेमान दुनिया आई रे. आई रे बेमान दुनिया आई रे. कुणी माय बापाला मायबाप म्हणायला तयार नाही. साधू संतांना कुणी मान द्यायला तयार नाही. कुणी हरिनाम घ्यायला तयार नाही. कबीर महाराजांना माहित होतं म्हणून त्याच टायमाला लिहून ठेवलं. आणि तुकाराम महाराजांना सुद्धा माहित होतं ह्याला फुकट दिला आयुष्य पण ते त्याचा वापर नाही करणार. मग सांगितलं अभंगाच्या आता तरी पुढे हाती उभारे. 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 नका करू आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. एकच उपदेश केला रे बाबा. एवढं आयुष्य तुला मिळालं आणि नुसतं खाऊन पिऊन वाया घालवलं. काय करताय तुम्ही जन्माला आल्यापासून? दोनच गोष्टी केल्या. एक गोष्ट म्हणजे खायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोपायचं. रात्री झोपला सकाळ उठला की स्वयंपाक चालू. कशाची तयारी? खायची. दिवसभर काम करायचं. संध्याकाळी जेवला की तयारी कशाची? झोपायची. ही माझं नाही महाराज.
आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. नुसतं खाऊन पिऊन दिवस वाया घालवलं आणि खाऊन पिऊन घालू द्या मी म्हणतो. एवढा नरदेह चांगला मिळाला पण माणसाच्या मरणाने माणसं मारणार ना महाराज. कुत्र्याच्या मौतीने माणसं मारायला लागली महाराज. त्या कुत्र्याने इमानदारी नाही सोडली महाराज. असं कधी झालं का कुत्र जाऊन एका बंगल्यात सोफ्या बेडवर जाऊन झोपलंय आणि तिथंच मेलंय. पण माणसं अशी कितीतरी माणसं कुत्र्यासारखी गटारीच्या कडला जाऊन मारतात आणि माणसं आता नैसर्गिक मरणाने मरणाच. माणसं नैसर्गिक मरणाने मरतच नाही महाराज. आजकाल माणसं फक्त मारतात 3 गोष्टींमुळे. पहिली गोष्ट ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंटने माणसं मारतात. किती सांगितलं रे बाबा दमाने जाऊ दे गाडी, नाही म्हणलं मी तासातच पोचतो कीर्तनाला पकवास घेऊन. नाही महाराज मारतात ऍक्सिडेंटने. ऍक्सिडेंटने माणसं मारतात. दुसरी गोष्ट माणसं मारतात अटॅकने. म्हातारी होऊन माणसं आता मारायची बंद झाली, किंमत संपली महाराज. तिसरी गोष्ट माणसं मारतात व्यसनाने. व्यसनाने माणसं जायला लागली महाराज. आणि या 2 गोष्टींनी माणसं इडी केली. पार इडी. 2 गोष्टीने माणसं इडी केली. एक गडी केला व्यसनानं, बाद केला आणि बाया केल्या फॅशनानं. निस्ती फॅशन चालू आहे महाराज. पण साड्या कसल्या घालाव, कपडे कसले घालाव ती कळाना महाराज. आता तुम्ही बसलेल्यांना एकच महिलांना प्रश्न विचारतो. मुसलमानाची महिला जर बाजारात बाजार करायला निघली कसली साडी घालते हो? साडीत नाही दिसत. दिसली का तुम्हाला साडी कोणत्या कलरची? तुम्हालाच काय ऊत आला एवढा विठाला अहो बाईच्या जातीचं जर साडी फाटकी असली, आता फाटक्याच घालायला लागलेत कपडे फॅशन आहे. कोपराव का आपल्याला बाईच्या जातीची जर लाज दिसली जगाला, कुणाला व त्याचा दोष कुणाला आहे? तुका म्हणे लग्न वाद करते राजस्वामीशी, करते राजस्वामीशी, करते राजस्वामीशी. तुका म्हणे लग्न वाचा करते राजस्वामीशी, करते राजस्वामीशी. या गादीवर उभा राहिला एक शब्द बी वाईपट बोलणार नाही महाराज. महिलाची जर लाज एखाद्याला दिसली तर त्याचा दोष तिला नाही, तिच्या नवऱ्याला आहे. तुका म्हणे नग्न भाज. भाज म्हणजे पत्नी. तरी लाज स्वामीसी म्हणजे तिच्या पतीसी. म्हणून चांगलं वागा, चांगलं खा, चांगलं प्या. आपल्या घरचं खायचं, लोकालाच नाव ठेवून घ्यायचं. महिला गेल्या फॅशनानं, गडी गेल्या व्यसनानं. आणि अटॅक म्हणजे काय रोग नाही महाराज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. रोग नाही करत, फक्त चिंता करायची. माणसाला 2 गोष्टींनी जाम केलं. जन्माला आला तेव्हापासून 2च गोष्टींनी जाम केलं. कोणत्या सांगू का तुम्हाला? जी मिळाली त्या गोष्टीचं, जी मिळत नाही त्याची चिंता आहे, आणि जी मिळालं त्याचं भ्याय. या 2च गोष्टी, बाकी काही नाही. ज्याचं लग्न होत नाही त्याला ते चिंता आहे, आणि ज्याचं झालं त्याला वाटतं 4 लाख देऊन आणली पण पळून जाती का याचं बी आहे. ज्याला पोरं होत नाही त्याला चिंता आहे, सगळ्याला झाले मला का होईल. पण ज्याला झाले त्याचं ती चिंता आहे, ती पेताड निघत आहे का कसलं निघत आहे. हा, ही चिंता 2 गोष्टीने. आणि चिंता आणि चिता एकाच अनुस्वाराचा फरक आहे. चिता माणसाला मेल्यावर जाळती, पण चिंता चालता चालता जाळीत राहती. पावलो पावलो पदी पदी चालत असती. ही 2च गोष्टींनी. मग तुम्हाला बिया कशाच आहे बसलेल्याला सगळ्यांना? कशाच बी आहे सांगा बरं? आमचे तुकोबर आहे म्हणले सगळ्यांना एकच बी आहे. किती या काळाचा
सोसावा वळसा येथे या काळाचा सोसावा वळसा. त्या काळाने काय केलं? लागला सरिसा पाठोवाटी, ज्याच्या त्याच्या पाठीमाग लागलाय. कसल्याला नेतोय? जन्माला आलेल्या बाळाला नेतोय, बालकाला नेतोय, तरुणाला नेतोय, म्हाताऱ्याला नेतोय. सगळी त्या काळाच्या जबड्यात बसत्यात. त्या जबड्या कसा आहे काळाचा? तो काळ काय करतो? आता इथं जेवढे आल्यात बसल्यात त्यांना बघतो आणि ज्याचा कार्यक्रम करायचा त्याचा करतो. दुसऱ्यो नियम हुकून देणार नाही आणि त्याचा आजपर्यंत नियम हुकला नाही. पैसे दिलं तरी आपले महाराज लोक असले तरी गाड्या दुसरीकडे वळत्यात. विठाला न्याहाळी पाकेवडा पसरला वडा करोनी माझी वडा आकार गजू. एवढं आयुष्य, किती आयुष्य? अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. ज्याने त्यांनी विचार करा, आपल्या लग्नात आपण कसं दिसत होता, आता तसं दिसतंय का? सगळं आयुष्य कडला जाते. सर्व सुखाची आशा जन्म गेला पण क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. यज्ञ म्हणजे प्रयत्न केला का त्या देवाजवळ जायचा? नाही केला महाराज. प्रयत्न नाही केला. वाटोळ कशामुळे झालं? फक्त सुखाच्या आशेने. पण तुमचं सुख होईल पण त्या भगवंताच्या नामाशिवाय होऊ शकत नाही. कारण ऐसे माझे नाम घोषे नाहीशी करीती विश्वाची दुःखे. अवघे जगाचे महासुखे तुम्ही तर भरले. कोण सांगते? भगवान परमात्मा अर्जुनाला सांगते, तुझ्या जीवनात जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, दुःख घालवायचं असेल तर तुला एकच माझं नामस्मरण करावं लागल. कसं करावं लागल? सततम कीर्तयंतो मा यतंतस्य दृढव्रता नमस्यन्तस्य मा भक्त्या नित्य उत्ता उपसते. विठाला सगळ्या संतांनी सांगितलं रे देवाचं भजन करा. तुकोबारांनी सांगितलं, म्हणले तुमच्या पायाला हात लावतो. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. अपुराले सकळांच्या पाया माझे दंडवत. सगळ्यांच्या पायावर हात तर सोडून द्या, दंडवत घालतो. पण रागवंतीया पाया विनवितो तू माझे. हरी बोला मुखी नाव. अरे हरी बोला मुखी नाव. सकळांच्या पाया माझे दंडवत. हरी बोला मुखी नाव. अरे हरी बोला मुखी नाव. अशी डझनावर प्रमाण सांगायला येतात महाराज. तुकाराम महाराजांचं सोडून द्या, आमचे नाथ बाबा तर लय बोलायला खबीर आहेत महाराज. नामाविन मुख सर्पाचे ते बीड.
जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. सर्प आहे म्हणले पण भजन करा, तुमचं हित करा. भजनाशिवाय हित नाही. अभंगाच्या 30व्या चरणात हित ते करावे हा. देवाचे चिंतना हित ते करावे देवाचे चिंतना हित ते करावे सकाळच्या पाया देवाचे चिंतना. ह्याच्यात हित आहे म्हणले. तुम्ही काही करा, 5 मजली बिल्डिंग बांधा, दारात पोर्च मध्ये खुर्ची टाकून बसा महाराज, पण तुमच्या जर कुणी पाया पडलं तर तिथून पुढं. पण आमच्या हित निस्ता या धर्म मंडपात आला, पाया पडे जन एकामेका. पंढरीसी लोक नाही अभिमान. या धर्म मंडपामध्ये आल्यावर मान नाही, अपमान नाही. आमचे मामीन त्या सत्संगामध्ये असतात, कुणी कुणाच्या पाया पडते महाराज. वारकरी संप्रदायात नम्रता, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. काही नाही लागत. गडगंज श्रीमंती बागायतदार 5-25 एकराचा, पुन्हा पुढं वाकतच नाही. काय करायचं त्याला? काही नागाय लागत मला. ती शिकून घ्यायचं आमच्या पवार परिवाराकडे. सगळं नम्रतेनं एकत्रित येऊन कार्यक्रम करतात. पाया पडे जन एकमेका. काही नाही लागत. आमचे तुकोबाराय म्हणले, अरे तुम्ही जी करीत होता तीच मी करीत होतो. तुम्ही ज्या कुटुंबाची सेवा केली ना त्याच कुटुंबाची मी सेवा करीत होतो. पण त्या सेवा करून इतकी तापलं म्हणले, करिता या सेवा कुटुंबाची हो, करिता या सेवा कुटुंबाची हो, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंब संसाराच्या ताबे तापलो दे देवा. करिता या सेवा
संसाराच्या तापे तापलो मी दिवा करिता या सेवा कुटुंबाची. मग तुम्ही म्हणता काय सोडून द्यायचं का, घरी जायचं का नाही मग माघारी. पण कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जी काही काम करायचे ती काम करा, पण देवाचा आठव करा, माय बापाचा आठव राहू द्या. नाही तर नुसत्या पैशाच्या जीवा उड्या मारू नका. तुम्ही जे कमावताय ते निस्त धन आहे, पण आमचं परमार्थ रूपी परमार्थ महादान जोडी देवाचे चरण वावया जाताना हे उपाय लाभाचे. हिताचे हित शब्दच परपंचात हित नाही. हित असन कुठं परमार्थ. हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा. तुमचं हित व्हायचं असल्यावर तुम्हाला काहीच करायचं नाही. पुरुष मंडळी लक्षात ठेवा, स्वतःच हित जर करून घ्यायचं असलं तर काहीच करायचं नाही. दंभ दंभ नावाचा एक 6 जणांपैकी एक गुण आहे. मी गेल्याशिवाय कोणचं कामच होणार नाही एवढं म्हणायचं. तू जाऊन बघ, त्याच्यापेक्षा 10 पटीने भारी काम होईल. आणि त्यातल्या त्यात ह्यात लय लगेच म्हणतात मी म्हणून येत एका लक्षात. मी म्हणून ना तू जाऊन बघ. नाही महाराज, दंभ नावाची चीज माणसाला जगून देत नाही आणि हित होऊन देत नाही. मग तुम्हाला हित जर करून घ्यायचं असलं तर हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा. चित्त शुद्ध सेवा पांडुरंग, पांडुरंगाची चित्त शुद्ध. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मना शुद्ध भावे. पण मन शुद्ध होईल का वा? मन एवढं सोपं नाही. आता तुम्ही इथं मनाने आलाय का तुम्ही आलाय? तुम्ही आलाय का मनाने आलाय सांगा. मन एवढं सोपं नाही. मन सगळ्यालाच म्हणतात ताब्यात ठेवायचं. आमचे महाराज रोज सांगतात तंबाखू खाऊ नका म्हणले. मग पुढच्या कीर्तनापासून दरबस कीर्तनात म्हणतात पुढच्या कीर्तन झाले की लगेच तंबाखू बंद. कीर्तनात काय तंबाखू बंद झाली नाही अजून. मी काय सांगत होतो ध्यानात नाही गेलं. मन मन सगळ्यांनी आकळायचा प्रयत्न केला. माझ्या पदरचं सांगणार नाही. भागवतामध्ये सांगितलं मने आकळिले सर्वासी परी मन ना कळे कोणासी. मने छळिले देवासी ते केवी इंद्रियासी आटोपे. मन सगळ्यांनी आकळायचा प्रयत्न केला, पण मन कुणाला आकळायचं नाही. मन सहज कुणाला तरी काटा टोचून जाते. बघायचं या सगळ्याला येते महाराज. कारण हे मन काय या गावाचं काय. मनाची पाटील देह गावीचा विश्वास धरू नका याचा. काय करील घात करेन नियमाचा पाडील फाशी. म्याल रायाचा जोशी भरायचा दादानो. रायाचा जोशी भरायचा म्याल रायाचा जोशी भरायचा दादानो. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. मी आलो परिटवाडी करतो मला सांगाय दादानो. काय सांगाय आलं तू. मने आकळिले सर्वासी परी मन ना कळे कोणासी. मग काय करा. आमचे माऊली सांगतात तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रीती धरी. माझ्या भजनात येऊ एक तर मन लाव. दिवसभर काय काम करायचंय ते कर, पण मन सहजासहजी नाही. त्यातला भावच नाही. कशाचा देव महाराज. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा शान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही म्हणे.
ती सहजासहजी मिळत नाही. जिथं नामचिंतन चालू असन तिथं तो जातो. न सांगता बांधून ठेवला तरी राहत नाही तो महाराज. आमच्या नामदेव महाराजांनी कीर्तन केलं, त्याला आवाजनच दिलं नाही, आमंत्रणच दिलं नाही. पण असा पळपळ अंधारात गेला, अंधारात गेला, एकटा अंधार आणि ह्याचा कलर काळा. मॅच झाला, मॅचिंग कळन का तुम्हाला? मॅचिंग नका कळून द्या, या परमार्थातलं वर्म कळलं पाहिजे. वर्म सांगतो तुम्हाला, एका पोरीचं लग्न जमाना. आता अशी गोष्ट कलियुगात नाही, पोराचं जमाना कोणी सांगत आहे. एका पोरीचं कीर्तन संपलं आपलं, थोडा एक दृष्टांत ऐकायचा. एका पोरीचं लग्न जमाना गावात, पण एक म्हातारी अशी होती, त्या पोरीत गावात कोणाचं लग्न झालं की त्या पोरीकडे जायची, म्हणायचे आता तुझा नंबर. पुढे कोणाचं लग्न जमलं, लग्न होऊन जायचं, पण पोरीचं काय लग्न जमत नसायचं. ती म्हातारी पुन्हा त्या पोरीकडे जायची. त्या पोरीला वर्म कळाला होता, म्हातारीला वर्म कळालं होतं ना, की पोरीचं काय लग्न जमा. सारखं कोणी लग्न झालं की त्या पोरीकडे जायची म्हातारी, म्हणायची. पोरगी काय टाळून गेली, आमच्या एका महाराजाकडे गेली पोरगी. म्हणली महाराज काय करावं होती, म्हातारी गप्पच बसत नाही. मी म्हणलं काय झालं, म्हणजे कोणाचं लगीन झालं की माझ्याकडे येतील, माझं लगीन. आता तुझा नंबर, वर्म सांगतोय वर्म, तुझा नंबर म्हणतील, माझं काय लग्न जमाना. महाराजांनी आमच्या तिला वर्म सांगितलं, तुमच्या गावात कोणी बी मरलं ती म्हातारीकडे जायचं. कळालं तुम्हाला? विठाला जसं या परमार्थातलं वर्म कळालं पाहिजेत महाराज. आमच्या साधू संतांना या परमार्थातलं वर्म कळालं, हित कशातही सांगितलं. मग तुम्ही जर तुमचा मनातला भाव शुद्ध असला, अंतकरण शुद्ध असलं, परिणाम चौथ्या चरणात तुका मानला होया तो व्यापार, कर काय फार शिकवावे, कर काय फार शिकवावे. सगळाच्या पाया माझे दंडवत. तुम्ही तुमचं मन शुद्ध झाल्यावर कोणचं बी काम करा, त्याच्यात लाभच होणार महाराज. तुम्हाला काय शिकवायची गरज नाही. मग फक्त या अभंगाद्वारे फक्त हित सांगितलंय. नाही हित कशात आहे? भजनात आहे महाराज. कोणचं भजन करावं लागतं महाराज? गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, कुमार